मुख्यमंत्री फडणवीस सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक। अमिताभ बिग बी तर देवेंद्र फडणवीस हे सभागृहातले बीडी आहेत। डी हा डिवोशन आणि डेडिकेशनचा। एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव। शिंदेंचा वापर कडीपत्त्यासारखा करून नंतर फेकून देतील। जिल्हा प्रमुखांच्या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। मुंबईतल्या अधिवेशनावेळी पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये झालेल्या गोंधळाचा अहवाल आज विधानसभा अध्यक्षांना देण्यात येणार। शासनाकडून याबाबत कठोर भूमिका घेतली जाण्याची शक्यता। जन्मदात्या आईनंच 6 अपत्य विकल्याची धक्कादायक घटना। त्र्यंबकेश्वरच्या बर्ड्याची वाडीतून समोर। हलाखीच्या परिस्थितीनं पैशांसाठी 14 पैकी 6 मुलांना विकल्याची माहिती। महाड तालुक्यातील नांदगाव बुद्रुक गावात जमिनीच्या वादातून 2 कुटुंबात हाणामारी। दोन्ही बाजूंनी पोलिसात तक्रार दाखल। इंडिगो विमानसेवेच्या गोंधळाची केंद्र सरकारकडून गंभीर दखल। सरकारकडून इंडिगोला 10% उड्डाण कपातीचा आदेश। गोव्यातल्या आग लागलेल्या रोमिओ लेन क्लबवर बुलडोझर कारवाई। थायलंडमध्ये पळालेल्या लुथरा ब्रदर्सनं जारी केलं ब्लू कॉर्नर नोटीस। राज्यात बिबट्या हल्ल्याच्या घटना सुरूच। नागपूरच्या पाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 2 जखमी तर बीडच्या आष्टी परिसरात बिबट्याच्या संचारामुळे नागरिकांमध्ये दहशत। आणि पहिल्या T20 सामन्यात भारतानं केला आफ्रिकेचा 101 धावांनी पराभव। अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीराचा किताब। आता एक मोठी बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये गेल्या पावसाळी अधिवेशनात तुफान राडा झाला होता। विधानभवनातच दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती। तर विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ हे समर्थक भिडले होते आणि या राड्यासंदर्भातील अहवाल तयार झाला असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। विधानसभा अध्यक्षांना विधिमंडळ समितीकडून आज सकाळी अहवाल देण्यात येणार असल्याचं कळतंय आणि त्यानंतर गुरुवारी हा अहवाल सभागृहात ठेवला जाणार आहे। दरम्यान समितीकडून या प्रकरणी आतापर्यंत 7 ते 8 बैठका झाल्या असून समितीतील 18 सदस्यांनी घडलेल्या घटनेप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तसंच यातील संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई व्हायला हवी यावर समितीतील सर्वांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकूणच आता समितीच्या या अहवालानंतर राज्य शासनाकडून या प्रकरणी कठोर पावलं उचलली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन आहे आणि आज महाराष्ट्राची सकाळ नोटांच्या बंडलबाजीनं झाली। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी बंडलबाजीचा व्हिडिओ ट्विट केला आणि कॅश बॉम्बनं एकच खळबळ उडाली। सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या। पाहूयात। अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब। जशी धान्याची रास असते ना शेतामध्ये, तशी नोटांची रास तिथे लागलेली आहे। दानवेंच्या कॅश बॉम्बनं राजकारण तापलं। तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? सगळं नोटांचाच कारभार आहे। सगळी लूट चालली आहे महाराष्ट्राची। सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली। अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओत एक व्यक्ती पैशांचं बंडल मोजत असल्याचं दिसून येतोय। या व्हिडिओत शिवसेना आमदार महेंद्र दळवी असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीसाठी पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे अशी खोचक टीका त्यांनी केली। ह्या नोटा, एवढ्या नोटाचे बंडल
म्हणजे रास आहे, जशी धान्याची रास असते ना शेतामध्ये, तशी नोटांची रास तिथं लागलेली आहे. हे महोदय कोणाशी बोलतायत आणि ती सगळी रास जमा करणारी व्यक्ती कोण आणि ती कुठली, तेही समोर येईल. पण आत्ताच्या घडीला मी एवढंच समोर आणलेलं आहे. त्याच्यामुळं हे जनतेसमोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे, तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे. अंबादास दानवेंच्या या आरोपानंतर राजकारण तापलंय. या व्हिडिओचा धागा पकडत विरोधकांनी महायुती सरकारला घेरलंय. याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पैसा किती आलाय सत्ताधारी पक्षांच्याकडे, तुमच्याच सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? सगळं नोटांचाच कारभार आहे. नोटा काय म्हणतात त्याला, खोके, हे पेट्या वगैरे सगळ्या टोपण नाव देऊन सगळी लूट चालली आहे महाराष्ट्राची. आणि लुटीचा पैसा पुन्हा निवडणुकीत वापरा. तर शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण नोटाचे बंडल यांच्याकडे कुठून येतात याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. तो व्हिडिओ पाहिला असेल, तो व्हिडिओ एक अर्थी जे सरकार आहे त्याचं प्रतीक आहे. जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत, तिथे हे आमदार, यांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात. हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंद शिधाचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? या प्रकरणात शिवसेना आमदार महेंद्र दळवी पुढे आले. त्यांनी दानवेंचा आरोप फेटाळून लावत या प्रकरणाची चौकशी करण्याचं आव्हानच दानवेंना देऊन टाकलं. अंबादास दानवेच्या या सगळ्या गोष्टीची कीव तर नक्की येते. अशा पद्धतीचं बदनामी कटकाचं रचणं हे काय ठीक नाही आहे. त्यांनी फोटो खरंच जर दाखवावे जर असतील त्यांचे पुरावे तर माझं ना ओपन चॅलेंज आहे. यातला अंशतः जरी फोटो एखादा खरा असेल तरी माझा मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. पण आम्हाला बदनाम करणं, शिंदे गटाला बदनाम करणं हे त्यांचं कायमचंच झालेलं आहे. आणि म्हणून त्यांच्याकडनं अशा प्रतिक्रिया नेहमी येत असतात. महेंद्र दळवीच दिसत आहेत ना, ते महेंद्र दळवीच दिसत आहेत. आणि समोरचाही जो व्यक्ती आहे तोही तपासावा पोलिसांनी. तुम्ही ओळखता का समोरच्या व्यक्तीला, कोण वाटतोय समोरचा? ओळखतो म्हणून मी व्हिडिओ ट्विट केलेला आहे. मी काय बिन ओळखीचं ट्विट काय बिलकुल केलेलं नाही. पोलिसांनी चौकशी करा एवढंच माझं खुलं आव्हान आहे बस. दानवेंनी फोडलेला कॅश बॉम्ब आणि त्यानंतर विरोधकांनी डागलेल्या आरोपांच्या फैरीनंतर महायुतीचे नेते पुढे सरसावले. बेछूट आरोप करत बदनामीचा प्रयत्न असल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केला. दृश्य जे काय त्याला आम्ही सामोरं जायला तयार आहोत. ज्याला कर नाही त्याला डर नाही, आणि त्या उक्तीप्रमाणे आमच्या आमदारांनी सांगितलेलं आहे. आणि जे वस्तू त्यांनी जर एवढं ठासून सांगितलेलं आहे की त्यांनी चेहरा दाखवावा आणि माझा राजीनामा घ्यावा, ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे तुम्हाला? पाहिलं असेल चौकशीमध्ये काय निघालं. संजय शिरसाटाच्या बाबतीतही अशी बदनामी करण्यात आली आणि दानवेच्या बाबतीतही जे आरोप करण्यात आले. आताही दळवीच्या बाबतीमध्ये असेच पद्धतीचे आरोप केले जात आहे. शिवसेना टार्गेट केली जाते असं म्हणणं चुकीचं आहे. बॅगाच्या मध्ये पैसे सापडले, इथे पैसे सापडले, चौकशीत येईल ना, चौकशीत येईल. त्यामुळे कोणी काही आरोप केलं म्हणजे डायरेक्ट फाशी करायची असं काही नियम नाहीये. असं काहीतरी दाखवायचं आणि मी कसं शिवसेनेच्या आमदारांना अडचणीत आणतोय हे त्यांच्या नेत्यांना दाखवून तिथं आपली कॉलर टाईट करण्याचा प्रयत्न अंबादास दानवेंचा आहे. कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊसवर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना, जरा विचारा. आणि त्यांनी त्या कॅश, या सगळ्या कॅश वीसच्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही, त्यांनी तर बोलूच नाही. नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन कधीतरी कर्जतचा फार्म हाऊस घ्यायला लागेल, मग पळापळ होईल कशी? आणि व्हिडिओ आलेला आहे आता सत्यता तपासतील ना, सत्यता तपासल्यानंतर बोलाय. यापूर्वी मंत्री शिरसाट यांच्या खोलीत पैशांची बॅग घेऊन बसलेला व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर आता अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या या कॅश बॉम्बनं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झोडू लागल्यात. नागपुरात ऐन थंडीत सुरू असलेल्या अधिवेशनाचं वातावरण अंबादास दानवेंच्या या कॅश बॉम्बनं तापलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.